प्रत्येक गोष्ट जी आपल्यापासून दूर जाते ती दुःखदच असते, उदास करणारी असते, वाईट असते असं नक्कीच नाही. म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, हाय, हॅलो, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. बघा, डिस्कनेक्ट होणं, एखाद्या गोष्टीपासून आपण लांब जाणं, दूर जाणं, ही गोष्ट काही वेळेला त्रासदायक असते, काही वेळेला दुःखद असते. पण लक्षात घ्या, काही वेळेला ती आपल्या मनासाठी, शरीरासाठी, जगण्यासाठी, माणूस म्हणून पुढे जाण्यासाठी अत्यंत आवश्यक असते, खूप गरजेची असते, खूप महत्त्वाची असते. आपल्या आयुष्यात प्रत्येक कनेक्शन हे गरजेचं असतंच असं नाही की जे आयुष्यभर टिकलं पाहिजे. काही माणसं, काही सवयी, ह्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात, त्या गरजेच्या असतात, त्या दुःखद, त्रासदायक नक्कीच नसतात किंवा सुरुवातीला वाटू शकतात तुम्हाला त्या तशा. पण नंतर जेव्हा त्यातून तुम्ही पार करता, पुढे जाता, तेव्हा लक्षात येतं की ही गोष्ट आपल्या प्रगतीसाठी, आपल्या मनःशांतीसाठी फार गरजेची आहे. जसं की आपल्या आयुष्यात काही माणसं येतात आणि ती शांतता देण्यापेक्षा, प्रगती देण्यापेक्षा गोंधळच जास्त निर्माण करतात, मनस्तापच जास्त निर्माण करतात. मग अशा वेळेला त्या माणसांपासून डिस्कनेक्ट होणं, दूर जाणं, लांब जाणं ही फार महत्त्वाची स्टेप असते आपल्याला माणूस म्हणून घडवण्यासाठी. मग अशा वेळेला थोडासा वाईटपणा घ्यावा लागला तरीही चालेल. पण जी माणसं अधिकच गोंधळ निर्माण करतायत, शांतता देत नाहीयेत, आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवत नाहीयेत किंवा सतत कमी लेखतायत, अशा माणसांपासून दूर होणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे आपल्या काही सवयी, आपल्याला माहिती असतं की आपल्याला ह्या सवयी त्रासदायक ठरणार आहेत पुढे जाऊन किंवा ह्या सवयी चुकीच्या आहेत, ह्या आयुष्यातून काढून टाकू तेव्हा आपण अधिक पुढे जाऊ, अधिक प्रॉडक्टिव्ह होऊ, अधिक क्रिएटिव्ह होऊ. तेव्हा त्या सवयी प्रयत्नपूर्वक आपल्यापासून दूर जाणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. ह्याच्यावरती आपण विचार करून प्रयत्न खूप करणं, आटोकाट प्रयत्न करणं आणि त्या सवयींपासून डिस्कनेक्ट होणं ही गोष्ट आपल्याला नेहमीच पुढे नेत असते आणि छान व्यक्ती घडवत असते, आपलं शरीर छान घडवत असते, आपलं मन छान घडवत असते. आणि ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाची काय गंमत आहे, गोष्ट आहे माहिती आहे का तुम्हाला? की हे जे अशा व्यक्तींपासून, अशा सवयींपासून, अशा गोष्टींपासून, वस्तूंपासून जेव्हा आपण स्वतःला डिस्कनेक्ट करतो, तेव्हा आपण स्वतःशी स्वतःचं एक कनेक्शन सुरू करतो. आपण स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो, स्वतःला प्रायोरिटी ठरवतो. आपल्या मनात नक्की काय चालू आहे? आपण नक्की कोणता विचार करतो आहोत? ह्या सगळ्याचा विचार आपण इथे आणि इथे करायला सुरुवात करतो आणि हे स्वतःशी कनेक्ट होणं ही गोष्टच आपल्याला नेहमी पुढे जायला मदत करते. लक्षात घ्या, अशी माणसं खूप असतात आपल्या आयुष्यात की जी आपल्याला मदत करत असतात, आपल्यासोबत चालत असतात, आपल्याला नवीन काहीतरी छान शिकवत असतात. ती माणसं आपल्यासोबत जरूर असावीत, त्यांना सोबत घेऊन नक्की चालावं, पण त्याचबरोबर येईल त्याला सोबत घेऊन चालणं गरजेचं अजिबात नसतं. जो माणूस आपल्या सोबतीला कशासाठी आहे आणि त्यातून मी स्वार्थ म्हणत नाही आहे, स्वार्थ हा एक वेगळा विचार आहे, ही एक वेगळी संकल्पना आहे जी निगेटिव्ह गोष्टी तयार करते मनामध्ये. पण स्वतःबद्दल प्रेम असणं, स्वतःबद्दल आदर असणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींसाठी हे डिस्कनेक्शन फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपलं स्वतःशी आणि आपल्या अवतीभोवतीच्या चांगल्या माणसांसोबत, चांगल्या विचारांसोबत, चांगल्या पुस्तकं असतील, चांगल्या वस्तू असतील, चांगल्या सवयी असतील, ह्याच्याबरोबर आपलं कनेक्शन जोडलं जातं. म्हणजेच थोडक्यात काय आहे, तर हे डिस्कनेक्शन किंवा दूर जाणं ही गोष्ट शिक्षा नसून हे आपल्यासाठी निसर्गानं म्हणा, युनिव्हर्सनी म्हणा, देवानी म्हणा किंवा आपण स्वतः कोणीही निर्माण केलेलं हे प्रोटेक्शन आहे. आपल्या भोवतीचं एक छान वलय आहे. त्या लहरी आपल्याला छान राहण्यासाठी मनाने आणि शरीराने मदत करत असतात.
तर आजचं हे डिस्कनेक्शनचं कनेक्शन तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला पटलं का, आणि तुमच्या काही अशा गोष्टी आहेत का की ज्या तुम्ही डिस्कनेक्ट केल्या पाहिजेत किंवा केल्या आहेत का, तुमचा अनुभव काय या संदर्भातला, हे सगळं काही खाली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आणि चॅनल आवडलेला आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट करून अजून काय काय ऐकायला आवडेल वेगवेगळ्या विषयांवर हे देखील मला नक्की सुचवा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.